जय महाराष्ट्र. उद्या 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस. बऱ्याच जणांना माहितीच नाही की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टमध्ये काय फरक आहे. तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आहे आणि 26 जानेवारीपासून आपल्या ह्या देशामध्ये आपलं संविधान, आपली राज्यघटनाचे कायदे जे आहेत ते लागू झालेले आहेत आणि राज्यघटनेनुसार आपला देश चालायला लागला. इतकं सिंपल आहे. आता ही राज्यघटना जेव्हा बनली, उद्या संविधान लागू झालं आणि उद्या प्रजासत्ताक दिवस, या निमित्ताने मला काही दोनच शब्द बोलायचे, जास्त बोलायचे नाही आहे. संविधान जेव्हा तयार झालं आणि ते जेव्हा सुपूर्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, त्यांनी जेव्हा ही राज्यघटना सुपूर्द केली, त्यावेळेला संसदेमध्ये त्यांचं एक भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांचा महत्त्वाचा जो मुद्दा होता ना, तो हा होता की राज्यघटना आम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेली आहेत, पण ज्या दिवशी आपला हा देश हा धर्माच्या विकास सोडून धर्माच्या नावावरती जेव्हा चालेल आणि इथलं मतदान हे धर्माच्या नावावरती होईल, त्यावेळेला आपला देश हा 10 वर्ष मागे जाणार आहे. बघा किती महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या दिवशी आपला देश धर्माच्या नावावरती इलेक्शन करेल, त्या दिवशी आपला देश हा मागे जाणार. आणि आता तुम्ही पाहताय जे काय सुरू आहे. आता इलेक्शन झालं नगरपालिकेचं आणि मुंब्रात एक तरुण मुलगी निवडून आली, सहर शेख नावाची. ते काय म्हणाले की मी पूर्ण मुंब्रा हा हिरव्या रंगाचा करून टाकेन. बजरंग दलवाले आहेत, त्यांचं वेगळं चालू आहे की पूर्ण देश भगवा करून टाकू. ठीक आहे, कोणाला भगवा करायचा आहे, कोणाला हिरवा करायचं आहे, पण आपला देश जो उभा आहे ना, हा सर्वधर्म निरपेक्ष ह्या तत्वावरती उभा आहे. आणि ह्या देशामध्ये असं का दाखवलं जातं की हिंदू आणि मुसलमान हे दोनच धर्म आहेत? मला असं वाटतं, आपण भारतीय आणि आम्ही भारताचे लोक, ही जी आपल्या राज्यघटनेची लाईन आहे, ह्या गोष्टीवरती आपण कधी आयुष्य जगणार आहे, ह्या गोष्टीवरती आपला देश कधी चालणार आहे की नाही चालणार आहे. उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आपल्या देशासाठी, आपल्या भारतवासियांसाठी. तेव्हा कोणाला काय करायचं आहे त्यांचा प्रश्न आहे, पण सत्तेचा माज इतकाही डोक्यात शिरू देऊ नका की तुम्हाला असं वाटतंय की आम्ही ह्या देशामध्ये हा रंग आणू, तो रंग. रंगाला रंगाप्रमाणे बघा. आपल्या भारताच्या तिरंग्यामध्ये 3 रंग आहेत, हिरवा, सफेद आणि भगवा, आणि मध्ये एक अशोक चक्रसुद्धा आहे. तेव्हा त्या तिरंग्याचा मान ठेवा. तिरंग्याचा अपमान होईल असं तुम्ही करू नका. राहिली सहर शेख, तिला मी माझा सल्ला देईन की राजकारणामध्ये नवीन आलेली आहे आणि तेवढी मॅच्युरिटी तिच्या बोलण्यावरून मला दिसत नाही आहे. शिकलेली नक्कीच आहे, पण तेवढी मॅच्युरिटी नाही आहे. जर ती नगरसेवक झाली तर तिने प्रत्येक स्टेटमेंट, कारण ज्या पक्षातून ती निवडून आले तो पक्ष MIM, त्याचे जे अध्यक्ष आहेत ते बॅरिस्टर आहेत आणि अतिशय शिकलेली व्यक्ती आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि जे पण स्टेटमेंट देणार ना, ते कोणाच्या भावना हर्ट नाही व्हायला पाहिजे अशा प्रकारे द्याव्या. राहिलं कोणाला भगवा करायचं आहे, कोणाला हिरवा करायचं आहे, पण कसं आहे ना, इथे भारताचे लोक राहतात, भारतातले लोक राहतात. इथे जेव्हा काही दुर्घटना घडते ना, रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट असो, कुणाचा ॲक्सिडेंट, तेव्हा जातभेद सगळं विसरून सर्वसामान्य लोक हे पहिले मदतीला धावतात. त्यावेळेला कोणीही जातीभेद करत नाही. त्याच्यामुळे हे भगवा हिरवा हे वरच्या लेवलला चालू आहे, सर्वसामान्य लोकांना काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आज मी ही लाईन बोली, आम्ही भारताचे लोक, या नोटवरती मी हा विषय संपवते. आम्ही भारताचे लोक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वांना उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.